Page number 81, Unit 4.2. PV Sindhu, an icon of success. PV Sindhu or Pusarla Venkat Sindhu is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. PV सिंधू, तिचंच नाव, पूर्ण नाव पुसरला व्यंकट सिंधू असं असून ती एक रौप्य पदक विजेता आणि भारतातील अग्रगण्य बॅडमिंटनपटू आहे आणि तिने 2016च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramana and P. Vijaya in the year 1995. 1995ला पी व्ही सिंधूचा जन्म व्हॉलीबॉलपटू दाम्पत्याच्या पोटी झाला की तिच्या वडिलांचं नाव पी व्ही रमणा आणि तिच्या आईचं नाव पी विजया असं होतं. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट. तिच्या वडिलांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या व्हॉलीबॉलमधील खेळाच्या प्रदर्शनामुळे त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. वन ऑफ द यंगेस्ट अँड talented badminton players of the contemporary times, Sindhu has featured in top 10 in the world badminton rankings for the most part of 2014. Contemporary म्हणजे समकालीन, म्हणजे पी व्ही सिंधूच्या समकालीन असलेल्या खेळाडूंपैकी पी व्ही सिंधू ही सर्वात लहान आणि अत्यंत बुद्धिमान खेळाडूंपैकी एक होती आणि 2014च्या या वर्षाच्या बराच कालावधीत ती प्रथम 10 क्रमांकाच्या बॅडमिंटनपटूंमध्ये तिचं स्थान तिने पटकावलं होतं. फीचर्ड म्हणजे एक महत्त्वाचा भाग म्हणून ती त्या 10 खेळाडूंमध्ये होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8 after she drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. आणि 2001 साली पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला आणि या विजयाने प्रेरित होऊनच पी व्ही सिंधूने आपल्या वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. दॅट्स द रिझन वाय शी चूज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल अल्दो हर पॅरेंट्स वेअर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. आणि हेच कारण होतं की ज्या कारणामुळे तिचे आईवडील व्हॉलीबॉल प्लेयर असूनसुद्धा अगदी व्यावसायिक व्हॉलीबॉल प्लेयर होते, दोघंच्या दोघं आईवडील दोघंही, तरीसुद्धा तिने बॅडमिंटन हा खेळ निवडला. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स इन सिकंदराबाद. तिचं प्रारंभीचं जे काही प्रशिक्षण होतं हे प्रशिक्षण मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबाद येथील सिग्नल अभियांत्रिकी व टेलिकम्युनिकेशन्स या भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू झालं. लेटर शी जॉईंड पुलेला गोपीचंद्स बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल्स. आणि पुढे तिने आपले क्रीडा प्रावीण्य अधिक उत्तम करण्यासाठी पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. एन्हान्स म्हणजे इम्प्रूव्ह, त्याच्यात सुधारणा करणे किंवा वाढवणे. देन द नेक्स्ट फ्यू पॅराग्राफ्स गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट हर अर्ली सक्सेस. पुढील काही परिचितांमधून तिच्या सुरुवातीचं यश या ठिकाणी सांगितलेलं आहे. लेट्स सी व्हॉट इज इट. सिंधूज फर्स्ट मेजर रेकग्नेशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर
अंडर 10 कॅटेगरी. सिंधूचं पहिलं जे काही कर्तृत्व आहे ते जगासमोर आलं ते 5व्या ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप 10 वर्षाच्या खालील मुलांसाठी असलेल्या या स्पर्धेमध्ये. शी ऑल्सो वॉन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. आणि तिने अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीत देखील या एकेरी प्रकारामध्ये किताब मिळवला. नेक्स्ट पॅरेग्राफ. इन द अंडर 13 कॅटेगरी म्हणजे 13 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधू ओन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग म्हणजे तिने दुहेरीत सुद्धा किताब जिंकलेत. कुठे किताब जिंकलेत ते? IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा खेतान ऑल इंडिया टुर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. तर सिंधूने ऑल इंडिया क्रमवारीत कृष्ण खेतान ऑल इंडिया सामना, सब ज्युनियर नॅशनल आणि ऑल इंडिया पुणे क्रमवारीमध्ये दुहेरीत ते किताब जिंकलेत. In the next paragraph, it is said that at the 51st National School Games in India, Sindhu won the gold medal in under 14 category. आणि भारतातील 51व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्णपदक, गोल्ड मेडल म्हणजे सुवर्णपदक पटकावले. सो इट वॉज हर अर्ली सक्सेस. या पॅरेग्राफ्समधून तिच्या सुरुवातीच्या यशाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. Then the next point is Sindhu's debut and performance at international level. जागतिक स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधूचे पदार्पण आणि कामगिरी याबाबत पुढील काही परिच्छेदांमध्ये माहिती दिलेली आहे. लेट्स सी व्हॉट्स इट. PV Sindhu didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. एक विश्वासू बॅडमिंटनपटू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक पटलावर, क्रीडा पटलावर किंवा बॅडमिंटन खेळाच्या आंतरराष्ट्रीय त्या वर्तुळामध्ये आपलं नाव प्रस्थापित करण्यासाठी PV सिंधूला फारसा कालावधी लागला नाही. शी ओन अ ब्रॉन्झ मेडल ॲट 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स हेल्ड इन कोलंबो. 2009 साली कोलंबो येथे सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप्सची स्पर्धा भरली होती आणि त्याच्यामध्ये तिने ब्रॉन्झ म्हणजेच कांस्य पदक पटकावलं होतं. पेज नंबर 82. द स्टार प्लेयर बॅग्ड सिल्वर इन द विमेन्स सिंगल ॲट इरान फज्र इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज इन 2010 अँड found a place in the national team at 2010 उबेर कप. आता या तारांकित खेळाडू, स्टार प्लेअर म्हणजे तारांकित खेळाडू म्हणजे अतिशय वरच्या श्रेणीमधली खेळाडू. आणि मग या खेळाडूने 2010मध्ये इराण फज्र आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिला एकेरी या स्पर्धेमध्ये रजत, सिल्वर म्हणजे रौप्य पदक मिळविले आणि 2010च्या उबर चषक राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावले. देन देअर आर PV सिंधूज रिसेंट रेकॉग्निशन्स म्हणजे PV सिंधूच्या अलीकडच्या काळातील उल्लेखनीय कामगिऱ्या. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वॉन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप आणि 7 जुलै 2012ला सिंधूने 19 वर्षाखालील आशिया युवा चॅम्पियनशिप ही स्पर्धा जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्डन टायटल. आणि सिंधूच्या मलेशिया ओपन 2013च्या या स्पर्धेतील कामगिरीने तिचं फलित म्हणजे तिने पहिला ग्रँड फिक्स सुवर्ण किताब जिंकला. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's single at the Badminton World Championship. आणि
त्याच वर्षी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ती महिला एकेरीत भारताची पहिली पदक विजेती ठरली. हा कदाचित तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असावा. पी.व्ही. सिंधू ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjun Award, one of the highest honors for a sportsperson in the country. मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स किताब जिंकून आणि देशातील खेळाडूंसाठी असलेला सर्वोच्च मानाचा पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार मिळवून पी.व्ही. सिंधूने 2013 या वर्षाची सांगता अगदी आनंदाने केली. इन 2014 शी ओन back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. आणि 2014 मध्ये सुद्धा असंच चांगलं प्रदर्शन करत जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने लागोपाठ पदके जिंकलीत आणि असं करणारी ती भारतीय पहिली क्रीडापटू ठरली. इन नोव्हेंबर 2015 शी bagged successive women's single title at the Macau Open Grand Prix Gold आणि पुन्हा 2015च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स या स्पर्धेमध्ये एकामागे एक महिला एकेरी किताब तिने जिंकलेत आणि हे सुद्धा चांगल्या प्रतीचं यश तिने मिळवलं. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Master Grand Prix Gold Women's Single title, where she defeated Scotland's Christy Gilmore in the final. आणि 2016 हे वर्षसुद्धा तिच्यासाठी एक आणखी एक यश घेऊन आलं. अर्थात हे यश तर पी.व्ही. सिंधूचं होतं, तिच्या कष्टाचं होतं. यावर्षी स्कॉटलंडच्या कस्टी गिलमोर हिला अंतिम फेरीमध्ये हरवून पी.व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स महिला एकेरी सुवर्ण किताब जिंकला आणि इथे सुद्धा ती यशस्वी ठरली. इन ऑगस्ट शी रिच्ड द सेमीफायनल ऑफ द विमेन्स सिंगल्स इव्हेंट ॲट द 2016 समर ऑलिम्पिक्स आफ्टर डिफिटिंग वर्ल्ड नंबर 2 वँग इहान. आणि ऑगस्ट महिन्यात 2016च्या उन्हाळी ऑलिम्पिक्समध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वँग इहानला हरवून पी.व्ही. सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स आफ्टर बीटिंग जापान्स नोझोमी ओकुहारा इन द विमेन्स सिंगल्स सेमीफायनल इन द रिओ ऑलिम्पिक. रिओ ऑलिम्पिकमध्ये जापानच्या नोझोमी ओकुहाराला हरवल्यानंतर पी.व्ही. सिंधूने एक इतिहासच रचला आणि उपांत्य फेरीमध्ये तिने धडक मारली. शी ओन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स. आणि फायनलमध्ये तिला रौप्य पदक मिळालं. रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मॅरिन. स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनने पी.व्ही. सिंधूला हरवलं आणि तिने गोल्ड मेडल जिंकलं आणि पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. देन लेटर शी डिफिटेड कॅरोलिना मॅरिन अँड ओन 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. आणि त्यानंतर पी.व्ही. सिंधूने कॅरोलिना मॅरिनला हरवून 2017चा इंडिया ओपन सुपर सिरीजचा किताब स्वतःच्या नावे केला. नाव देर आर नोटवर्दी ऑनर्स म्हणजे उल्लेखनीय पुरस्कार किंवा सन्मान. अमंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री इन 2015 विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. अनेक विशेष पुरस्कारांसोबतच पी.व्ही. सिंधूला भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने 2015 मध्ये गौरवण्यात आले होते. अँड इन 2016 शी रिसिव्ड द राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. आणि लगेच 2016 मध्ये
तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. द बेस्ट एंडोर्समेंट ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट टू द स्पोर्ट. म्हणजे खेळाप्रती असलेलं समर्पण आणि तिचे प्रयत्न म्हणजे निष्ठा याविषयी गोपीचंदांचे शब्द अतिशय मौल्यवान आणि पुष्टी करणारे आहेत. काय शब्द आहेत ते? द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. हे गोपीचंदांचे शब्द आहेत पी.व्ही. सिंधूच्या गेमबद्दल आणि ते म्हणतायत सिंधूच्या खेळाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव आणि कधीही हार न मानण्याची तिची वृत्ती. इट शोज द एंडोर्समेंट ऑफ सिंधू टुवर्ड्स हर गेम. पेज नंबर 83. पी.व्ही. सिंधू हॅज बीन पुशिंग द एनवेलप like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. भारतामध्ये अशी कामगिरी कुणीही केलेली नसेल. अशी कामगिरी करण्याचं श्रेय पी.व्ही. सिंधूला जातं. एनवेलप पुशिंग द एनवेलप मीन्स एक्सटेंड ऑर रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल. जे काही शक्य नाही ते सुद्धा शक्य करून दाखवण्याची कामगिरी पी.व्ही. सिंधू करत आहे. At an interview, Sindhu was asked how much mentoring or guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career, in her own words. आता एका मुलाखतीमध्ये पी.व्ही. सिंधूला जेव्हा विचारलं गेलं की तुझ्या आईवडिलांचं तुला किती मार्गदर्शन मिळतं तुझ्या ह्या गेमच्या करिअरमध्ये याच्यामध्ये किती मार्गदर्शन मिळतं आणि ते तिने तिच्याच शब्दात सांगितलं आहे. बघा काय म्हणते पी.व्ही. सिंधू. शी सेड दॅट गायडन्स वाईज एव्हरी टाईम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स दे अकंपनी मी देअर अँड वेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग. जेव्हा जेव्हा मी राष्ट्रीय स्तरावर कुठल्या स्पर्धांना जायचे त्या वेळेला ते माझ्यासोबत असायचेत आणि खेळताना आणि सराव करताना मी कशा पद्धतीने खेळायचे किंवा काय करायचे हे ते मला सांगायचेत. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले अँड इट इज व्हेरी हेल्पफुल बिकॉज ॲज आउटसायडर्स दोज हू लुक ॲट इट नो मोर अबाउट द गेम. आणि माझे वडील तर मला सारांश रूपाने मी कसे काय खेळले किंवा कशी खेळायची हे मला सांगायचे आणि ते मला खूप मदतगार असायचं त्यांचं बोलणं. कारण की एक बाहेरील व्यक्ती जेव्हा बघते तर खेळणाऱ्या व्यक्तीपेक्षा बघणाऱ्या व्यक्तीला जास्त समजतं, जास्त चांगलं समजतं की त्या व्यक्तीचा गेम कसा आहे. ॲज बॅडमिंटन प्लेयर वी ऑब्वियसली नो अ फ्यू थिंग्स बट समवन फ्रॉम द आउटसाइड कॅन पिन पॉइंट स्टफ दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली. म्हणजे एक बॅडमिंटनपटू असल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु अशा काही गोष्टी अशा असतात की ज्या बाहेरून बघणाऱ्या लोकांच्या लक्षात येतात त्या आपल्या लक्षात सहजासहजी येत नाही. सो बोथ ॲज काउन्सिलर्स अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. म्हणजे दोन्हीही बाबतीत की दोन्ही दृष्टींनी ते फार उपयुक्त होतं. एक मार्गदर्शक म्हणून आणि पालक म्हणून सुद्धा ते माझ्यासाठी फार उपयुक्त ठरतात. In the same interview, a practical question was asked. It's not possible for a badminton player to win week in and week out. म्हणजेच याच मुलाखतीमध्ये एक अगदी वस्तुनिष्ठ प्रश्न असा विचारला गेला होता. व्यावहारिक प्रश्नही त्याला आपण म्हणू शकतो की एखाद्या बॅडमिंटनपटूला आठवड्यामागून आठवडे म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये जिंकत राहणं शक्य नसतं. ॲज अ टॉप प्लेयर म्हणजे एक टॉपचं प्लेयर असताना एक अव्वल खेळाडू असताना हाऊ डिड सी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट अँड सायकोलॉजिकली डील विथ अँड अर्ली लॉस. डिड इट हर्ट वेन सी डिडंट विन. आणि मग तिला पुढे प्रश्न असा विचारण्यात आला की सतत आठवड्यामागून आठवडे खेळत राहणं आणि कायम जिंकत राहणं शक्य नसतं. मग खेळाडू म्हणून एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर जर हार पत्करावी लागली तर मानसिकदृष्ट्या ती त्याला कसं तोंड देते आणि जेव्हा ती जिंकत नाही
म्हणजे हारते, तिला अपयश येतं, तेव्हा तिला त्रास होतो का? शी गेव अ गुड रिप्लाय टू इट. सी सेड, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड और सेकंड राऊंड यू फील बॅड. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एक चांगले खेळाडू आहात, तुम्ही चांगले खेळतात आणि पहिल्या किंवा दुसऱ्याच राऊंडला जर तुम्ही बाद झालात, स्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स, म्हणजे तुम्ही जर अव्वल खेळाडू असता आणि पहिल्या दुसऱ्या राऊंडलाच तुम्ही बाहेर गेलात, त्यावेळेला तुम्हाला नक्कीच वाईट वाटतं. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट. परंतु यातून तुम्हाला बाहेर यावंच लागतं. इट अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. आणि यातनं बाहेर येऊन तुम्हाला अधिक कठीण परिश्रम, सराव करावा लागतो आणि यातून तुम्हाला तुमच्या चुकांमधूनच तुम्हाला शिकावं लागतं. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. यातनं बाहेर यायला वेळ लागतो. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर. परंतु जीवनात चढउतार हे येतच राहतात. अँड यू नीड टू कॉप विथ इट. आणि तुम्ही याचा सामना करायला शिकलं पाहिजे, असं सिंधू म्हणते. आणि म्हणून हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इवन ग्रेटर सक्सेस. आणि या ठिकाणी लेखक PV सिंधूला एक मानाचा मुजरा करतात आणि तिच्या उत्तम यशासाठी, पुढील उत्तम तिच्याकडून खेळ व्हावा यासाठी तिला शुभेच्छाही देतात.